रेखाच्या माहेरी ती, भाऊ, आई वडील असं चौकोनी कुटुंब. रेखाचं लग्नाचं वय झाल्यावर त्यांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. एक चांगलं स्थळ चालून आलं आणि लग्न झालं. ती रेखा सुधीर राणे झाली. सुधीर स्वभावाने अतिशय चांगला होता. रेखाची खूप काळजी करायचा. सर्व काही अगदी ठीक चाललं होतं. भावाचं लग्न झाल्यानंतर ती आज प्रथमच जास्त दिवसांसाठी माहेरी गेली होती. 4 महिने आई बाबा भावाने त्यांच्या लग्नानंतर नवीन फ्लॅट घेतला. तेथे राहायला गेले होते. तिला काय माहीत, पण आईबाबांची काळजी वाटत होती. ते दोघे दिवसभर काय करत असतील? नवीन ठिकाणी बोर होत असतील. भावाचं लग्न झालंय, त्या दोघांना कशाला आई वडिलांची पर्वा असेल? आता असे विचार तिच्या डोक्यात सतत येत होते. तिला लगेच नवीन लग्न झाल्यावरचे दिवस आठवू लागले. रात्री उशिरापर्यंत गप्पा, त्यामुळे सकाळी उशिरा उठणे. घरी जेवण नाश्ता करायला कामवाली बाई होती. त्यामुळे सुधीर ऑफिसला गेल्यावर ती आपल्या बेडरूममध्ये बसून मासिक वाचणे, मैत्रिणींना फोन करणे, तसेच अधूनमधून सुधीरला कॉल करणे असं करत असे. दुपारी कामवाली बाई जेवायला, चला वहिनी असं बोलत असे, तेव्हाच ती रूममधून बाहेर येत असे. सासू सासरे तिची जेवायला वाट बघत असत, पण हिला त्याचं काहीच कौतुक नव्हतं. जेवण झालं की ती पुन्हा आपल्या खोलीत दुपारी आराम करायला निघून जायची. सासू सासऱ्यांची जास्त बोलायची पण नाही. 1-2 दिवसात सुधीर ऑफिसमधून आला की ते दोघं फिरायला जात असत. असेच 3 महिने गेले आणि तिला दिवस गेले. रेखा आता सर्वच गोष्टींचा अतीच बाऊ करू लागली होती. सुधीरला पण वाटायचं की तिला गरोदरपणात त्रास होतो. त्यामुळे तो पण तिची सतत काळजी घेत असायचा. त्यावेळी सुधीर ऑफिसला सकाळी गेला की संध्याकाळी परत आल्यावर त्याच्या पण आई वडिलांना वाटत असे त्यानं आपल्याबरोबर 2 शब्द बोलावे. पण रेखा त्याला, मी गरोदर आहे, तू सतत माझ्याशी इथे बेडरूममध्ये बोलत गप्पा मारत बसावंसं असं मला वाटतं, असं बोलून आत गुंतून ठेवत असे. रात्री जेवल्यानंतर पण दोघं आपल्या खोलीत गप्पा मारत असत. दार बंद करून घेत असत. सासूला तिचे बाळ होण्याची खूप कौतुक वाटे. सासू बऱ्याचदा तिच्या बंद दारावर टकटक करून तिला विचारत असे, दूध फळं देऊ का आणून? पण हिला तिचं विचारणं कटकट वाटायची. विचार करता करता मागे गेला. तिला आठवलं, एकदा बोलता बोलता सुधीर बोलला, मला कायमचं असं एकत्र कुटुंब आवडतं. आजी आजोबांचं प्रेम आपल्या होणाऱ्या बाळाला मिळणार, हे किती छान. ती तेव्हा मनातल्या मनात बोलली, सासू सासरे हे कायमच आपल्याबरोबर असणार. ती मनातून नाराज झाली. जुन्या आठवणी खूप चढून येत होत्या. आज आपल्या आई वडिलांबरोबर दादा वहिनी असे वागले तर? या विचाराने तिला कसं तरी झालं. रेखा माहेरी पोहोचली तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. घरी पोहोचल्यावर ती फ्रेश झाली. ती फ्रेश होईपर्यंत वहिनीनं उपमा आणि चहा केला आणि ती आल्यावर पटकन गरम गरम तिला खायला दिला. रेखा आईबाबांबरोबर बोलेपर्यंत वहिनीनं रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली. 1.5 तासात तिनं लगबगीनं जेवण बनवलं. मग मस्त हसत सगळे टीव्ही बघून जेवू लागले. रेखाला पटकन आठवलं, तिने हट्टानं सुधीरकडून तिच्या रूममध्ये पण टीव्ही लावून घेतला होता. तिचं म्हणणं असायचं, तुझ्या आई वडिलांना मराठी सिरियल बघायला लागतात आणि मला स्टार प्लसच्या हिंदी आवडतात, त्यामुळे मला आज टीव्ही पाहिजे.
सुधीरनेही मग त्यांच्या रूममध्ये TV लावला. तिच्या घरी कामवाल्या काकी होत्या. त्या सकाळी 8ला येऊन संध्याकाळी 6ला जात असे. सकाळी सर्वांना नाश्ता, 2 टाईमचं जेवण, संध्याकाळचा चहा असं सर्व काही करून संध्याकाळी 6ला जात असत. नाश्ता काय करावा याचं कधीच टेन्शन नसायचं. सुधीर तिला लग्न झाल्यावर बोलला होता की माझे आई वडील दोघंही नोकरीला होते, त्यामुळे घरी ताईला अन मला सांभाळायला, आमचं जेवण करायला ह्या काकू. लहानपणापासूनच त्या स्वयंपाक पण छान करतात आणि आम्हा सर्वांना त्यांच्या हातचं जेवण खूप आवडतं. तुला कुठला वेगळा पदार्थ करून हवा असेल किंवा काही वेगळं खावंसं वाटत असेल तर तू बिनधास्त काकींना सांग, त्या करून देतील. रेखाला तेव्हा ऐकूनच छान वाटलं होतं की अरे वा, दिवसभर काहीच काम नाही, मजा आहे. तिला मोबाईलवर गाणी ऐकायची खूप आवड होती. ती मनातल्या मनात म्हणायची, हे मस्त, गाणी ऐकणे, मासिक वाचेल. रेखा आणि दादा वहिनी सर्वांनी आईबाबांच्या खोलीत गप्पा मारल्या आणि मग दादा वहिनी त्यांच्या खोलीत झोपायला गेले. तिलाही थोड्या वेळाने झोप लागली. सकाळी वहिनीनं उठवलं तेव्हा जाग आली. ताई उठा, नाश्ता तयार आहे, वहिनी म्हणाली. ती पटकन अंघोळ करून बाहेर आली. सगळेच जण तिची वाट बघत होते. मस्त हसत गप्पा मारत होते. गप्पा मारून ब्रेकफास्ट झाला. आईनं सुनेला सांगितलं की मी आणि तुझी नणंद आता गप्पा मारतोय, तू पण आराम कर. दुपारच्या जेवणाला अजून वेळ आहे. वहिनी पण हो बोलून तिथून निघून गेली. आईबाबांच्या खोलीत मायलेकी आता मस्त बोलत बसल्या होत्या. बाबा पण तिथेच बसून पेपर वाचत होते. वहिनींना मध्येच 11 वाजताच्या दरम्यान पुन्हा एकदा चहा आणून दिला आणि 1 वाजता वहिनीनं सर्वांना जेवायला हाक मारली. आई, बाबा, ताई, जेवायला चला. रेखा सतत वहिनीवर लक्ष ठेवून होती. वहिनी सगळं काही एकदम व्यवस्थित करत होती. मधून मधून आईला जेवणातलं काही बाही विचारत होती. आईच्या सल्ल्याने सर्व काही काम करत होती. दुपारी जेवणालाही वहिनीनं मस्त बेत केला होता. गोडमध्ये गुलाबजामुन पण केले होते. जेवण पण सुंदर केलं होतं. रेखाला मनात वाटून गेलं की मी कधीच असं माझ्या घरी सासू सासऱ्यांसाठी आजपर्यंत केलं नाही. रेखा 4 दिवस माहेरी राहणार होती म्हणून वहिनींना सर्व दिवसांचा बेत आधीच ठरवला होता. पुरणपोळी, श्रीखंडपुरी असं सर्व काही मस्त बेतीचे 4 दिवसांसाठी ठेवले होते. वहिनी सर्वांना छान जपत होती. आईबाबांची औषधं वेळेवर देत होती. झोपताना सर्वांच्या खोलीत आठवणीनं पाणी ठेवलं आहे का ते बघत होती. या छोट्या छोट्या गोष्टी वहिनी आवडीनं अन मनापासून करत होती. रेखा न राहून बोलली, वहिनी 4च महिन्यात किती छान सांभाळते आहे ग सगळं. यावर वहिनी हसून म्हणाली, हो ताई,
त्यात काय, आपल्याच घरातलं तर करते आणि आईकडून पण शिकते जे जमत नाही ते. रेखाला उगाचच मनात वाटून गेलं, मी का अशी वागू शकले नाही. हे सगळं काही बघून रेखाला तिच्या वागण्याचा आता पश्चाताप झाला होता. माझ्या घरी श्रीमंतीचा माज चढला होता की मी सासू सासऱ्यांना आमच्या संसारात अडचण समजत होते. रेखाने 4 दिवस राहून 5व्या दिवशी सकाळी सासरी निघायचे ठरवले. सकाळी लवकर रेखा निघाली. वहिनी आणि भाऊही तिला सोडवायला आले होते बस स्टॉपपर्यंत. रेखा भावाला बोलली, अरे पण तुम्ही एवढ्या लवकर का उठलात? त्यावर दादा म्हणाला, ही तुझी वहिनी, ताई निघाल्यात, चला उठा करून मला ओरडू लागली. कौतुकानं दादानं बायकोकडं बघितलं. वहिनी म्हणाली, मग उठायला नको का? नंतर तुम्ही मला ओरडला असता, ताई जाताना का उठवलं नाही म्हणून. त्यावेळी पटकन रेखाला आठवलं, तिची नणंद एकदा माहेरी आली होती. तेव्हा ती पुन्हा सासरी निघाली तेव्हा सुधीर झोपलेलाच होता अन रेखा जागी होती. तिला बाहेर हॉलमध्ये गडबड चालू असल्याचा आवाज देखील आला होता. ती जागी असून उठली नाही अन सुधीरला पण उठवलं नाही. त्या दोघांना न भेटताच तिची नणंद निघून गेली. उठल्यावर सुधीरला खूप वाईट वाटलं. सुधीर ओरडला, पण त्यावरून तिला नणंद गेली न भेटता त्याबद्दल काहीच वाटलं नाही. पण सुधीर ओरडला त्याचा राग आला होता तिला खूप. आता जर वहिनीनं भावाला उठवलं नसतं तर तीही न भेटताच गेली असती. पण वहिनीनं सासरघर सर्व छान असं नाती जपली असं तिच्या मनात वाटून गेलं आणि मी कायमच स्वतःचा स्वार्थ बघत आले. मला सुधीरच हवा असायचा सारखा, बाकी त्याच्या घरातले नको असायचे. रेखा विचार करू लागली. आईचा पण चेहरा वहिनीबद्दल बोलताना कौतुकानं फुलत होता. खरं तर रेखाला आनंद वाटायला हवा होता. सगळं काही छान चालू होतं. सगळेजण एकदम खुशीत आहेत, पण तिला आनंद वाटत नाही. वहिनी हे सगळं व्यवस्थित करते. आई सतत सुनेचं कौतुक करते. ते तिला बघवत नव्हतं की अजून काही, की भाऊ बहिणीचं एकमेकांवर प्रेम. सुधीरचंही तिच्यावर खूप प्रेम आहे. सुधीर हे तिचं सगळं काही ऐकतो. मग रेखा का अस्वस्थ होती की तिला आज कसलं दुःख वाटत होतं. पटकन वीज कडकावी तसं तिला समजून गेलं. तिच्या घर संसाराच्या कल्पना फक्त सुधीरपुरत्याच मर्यादित होत्या. त्या पलीकडे तिला काही संसारात अजून कोणी नको असायचं. तिला सगळं काही आठवत गेलं की ती शनिवारी रात्री एकदा सासऱ्यांना बोलली होती की रविवारी सुधीरची सुट्टी असते, त्यामुळे मला सकाळी उशिरापर्यंत झोपायचं असतं. तर तुम्ही सकाळ सकाळ टीव्हीवर बातम्या लावून बसता मोठ्या आवाजात, त्यामुळे मला लवकर जाग येते. सासरे त्यावर बोलले होते, बरं पुढच्या रविवारपासून टीव्ही लावणार नाही. त्यावर ती पटकन बोलली, हो असं केलं तर बरं होईल. सासरे हिरमुसले होते हे तिनं बघितलं, पण तिला त्याचं काहीच वाटलं नव्हतं. त्यावेळी तिनं उलट मनात म्हटलं होतं, बरं झालं सासू पण बोलली होती तेव्हा, असू देत, हो झोपू देत त्यांना उशिरापर्यंत.
आठवड्यात एकच तर सुट्टी असते सुधीरला. एकदा तर तिचे सासू सासरे रुटीन केअर चेकअपला रविवारी सकाळी जायचं का असं सुधीरला विचारत होते. तेवढ्यात ही पटकन ओरडून म्हणाली, रविवार पण? आता सकाळी लवकर उठून बसायचं का त्यासाठी? सासू मग त्यावर बोलली, अगं सुधीरला रविवारीच सुट्टी असते ना, नंतर कोण येणार आमच्याबरोबर? आता रेखाला वाटून गेलं, मी तेव्हा का नाही बोलू शकले की आई बाबा मी येईल तुमच्यासोबत हॉस्पिटलला. लग्न फक्त 2 देहांचंच मिलन नसतं, 2 घरांचं, सर्व कुटुंबाचं नातं असतं. हे रेखाच्या मनात सगळ्या विचारांचं वादळ चालू होतं. तितक्यातच तिला आठवलं, सर्वांना समजून सांभाळून घेण्यातच खरा आनंद असतो. हे आज तिच्या वहिनीनं सिद्ध केलं होतं. या सर्वातच नवीन सुनेला आपलं सुखदुःख शोधायचं असतं आणि ते सुख वहिनीनं शोधलं होतं. रेखाला आता सगळ्याची जाणीव झाली होती, पण आता वेळ निघून गेली होती. तिच्या अशा वागण्याला कंटाळून सासू सासरे 2 महिन्यापूर्वीच गावाला निघून गेले होते. तिला तेव्हा किती आनंद झाला होता. रेखाने गावी सासू सासऱ्यांना फोन करायचं ठरवलं, पण काय आणि कसं बोलू असं तिला झालं होतं. कारण ते इथे असताना ती कधीच त्यांच्याशी चांगली वागली नव्हती. तिने खूप विचार केला आणि मग ठरवलं, सुधीरचा वाढदिवस आहे 15 दिवसांनी, तर त्याचं निमित्त करून त्यांना बोलवावं आणि मग आल्यावर त्यांची माफी मागावी. तिने गावाला फोन केला. सासूनं उचलला. ती हळूच बोलली, आई एक काम होतं. त्या तिकडून अगदी प्रेमाने बोलल्या. हां बोल ना. रेखा म्हणाली, आई सुधीरचा वाढदिवस जवळ येतोय, तर त्या दिवशी सकाळी तुम्ही इथे लवकर येऊन त्याला अचानक सरप्राईज द्याल. त्याला खूप आनंद होईल अन बरं वाटेल. ठरल्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी सकाळी सासू सासरे आले. सुधीरला खूप आनंद झाला. संध्याकाळी वाढदिवस, त्यानंतर हॉटेलमध्ये जेवण झालं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे बोलले, सुधीर आमची 2 दिवसांनी पुन्हा गावी जायची तिकीट बुक कर. रेखा बोलली, आई बाबा तुम्ही आता कुठे जायचं नाही, इथेच राहायचं. माझं चुकलं, मला माफ करा असं बोलून रेखा त्यांच्या पाया पडली. त्यांनीही खूप मोठ्या मनानं तिला माफ केलं आणि मग सगळे आता गुणगोविंदाने राहू लागले. तर मंडळी, तुम्हाला आजची आपली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखीन नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.